नमस्कार. आज अश्विन शुद्ध दशमी म्हणजे विजयादशमी, दसरा. रामदास स्वामी म्हणतात, दशमीचे दिवशी अंबा सिलंगणा निघाली हो, सिंहारूढ होऊनी करी शस्त्रे झळकती हो. मारिले दानव शुंभ निशुंभ ऐसे कितीतरी हो, रामी रामदासाबाईने धरले आपले हाती हो. उदो म्हणा उदो अंबाबाई माऊलीचा हो. नवरात्र संपले, दसरा उजाडलाच. परमज्योती ज्ञान स्वरूपिणी दुर्गादेवीने, अंबेने सिंहारूढ होऊन हातात विविध शस्त्र घेऊन सिलंगणाला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले. दुर्गादेवीच्या या रूपाविषयी महाराष्ट्रात आणि बंगालमध्ये खूप श्रद्धेने बोलतात. तिची सर्वत्र पूजा करतात. जे लहान आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांनी तिला सरस्वतीच्या रूपाने पाहावे आणि तिची पूजा करावी. तरुणांनी तिला चंडी, चामुंडा, दुर्गा आणि भवानीच्या कालीच्या रूपात पाहावे, कारण ती शस्त्रधारिणी, सिंहावर स्वार झालेली, युद्धाला तत्पर आणि शौर्य पराक्रम करून शत्रूला ठार मारणारी असल्याने शक्ती उपासक तरुणांनी तिला भजावे, तिला महाशक्तीच्या रूपातच पूजावे. दुर्गादेवीच पार्वती, चंडी, चामुंडा, काली फलदायिनी, भवानी, विजया इत्यादी नावाने ओळखली जाते. सरस्वती ही सत्वगुणी मानली जाते, तर दुर्गा ही तमोगुणी मानली जाते. दुर्गामधील द कार दैत्यनाशक आणि उ कार विघ्ननाशक, रकार रोगहरण करणारा आणि ग पापनाशक व आचा भय आणि शत्रुनाश असा अर्थ केला जातो. तर काही ठिकाणी दुर्ग या दैत्याचा संहार करणारी ती दुर्गा असं मानलं जातं. ऋग्वेदामध्ये तिला अग्निवर्णा, तपस्तेजाने प्रज्वलित, सूर्यशक्तीने संपन्न आणि कर्मफळ देणारी मानले आहे. ती पूर्ण विश्वाची स्वामिनी असून सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी तिचा वास आहे. दुर्गा ही अनेकांच्या प्रयत्नांनी अतिशय उग्र स्वरूपाची देवी झाली आहे. तिच्याविषयी सांगतात की तिचे मुख शंकराच्या तेजाने उत्पन्न झाले, यमाच्या तेजाने तिचे मस्तक आणि केस उत्पन्न झाले, विष्णूच्या तेजाने तिच्या भाऊ भुजा, चंद्राच्या तेजाने तिचे स्तन, इंद्राच्या तेजाने कटी प्रदेश, वरुणाच्या तेजभावाने जांघा आणि पिंढऱ्या उत्पन्न झाल्या. त्याचप्रमाणे भूमीच्या तेजाने नितंब, ब्रह्माच्या तेजाने पाय आणि सूर्याच्या तेजाने पादांगुली, वसूच्या तेजाने करांगुळी उत्पन्न झाली. कुबेराने आपल्या तेजाने तिची नासिका, प्राजापत्य तेजाने दात, अग्नीच्या तेजाने डोळे, वायूच्या तेजाने कान उत्पन्न झाले. शिवाय अन्य अनेक देवदेवतांनी तिच्या रूप योजनेच्या कामी आपापले तेज दिले. परिपूर्ण अशी ही शक्ती देवता पूर्णांशाने उत्पन्न झाली. तिने त्रिखंडात हाहाकार माजवलेल्या महिषासुराला ठार मारले. 12 रेड्यांचे बळ असलेल्या या असुर देवीने स्वतः त्याच्याशी युद्ध करून त्याला ठार मारला, म्हणून तिला महिषासुरमर्दिनी असेही नामादिभा मिळालेले आहे. देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी असे कवीने तिचे वर्णन केले आहे. महिषासुराप्रमाणेच मातलेले चंड मुंड, शुंभ निशुंभ असे बलदंड दैत्य कितीतरी ठार मारून तिने महाशक्ती हे आपले नावही सार्थ केले. देवांना, मृत्यूलोकातील मानवांना तिने अभय दिले. श्री समर्थ रामदासांनी या महाशक्तीला नम्र भावे पार्थिल्याने तिने त्यांना आपल्या हाती धरले आहे. म्हणजे रामदास दुर्गादास झाले आहेत. त्यामुळेच ते शक्तीची उपासना करण्याचे आवाहन करतात. श्री समर्थांचा आवडता रामही शक्तीचा उपासक होता. त्यानेही 9 दिवस उपवास करून नवमी अखेर व्रत केले. त्याला नारदाने नवरात्राचे व्रत करायला सांगितले होते, ते रामाने केले. देवाने नवमीला रामाला दर्शन दिले आणि रावणवधाची आज्ञाही केली. दशमीला त्यांनी स्वारी करण्यासाठी प्रस्थान ठेवले आणि रावण मारला.
अपराजित रावणाला ठार मारून विजय मिळवला म्हणून ही विजयादशमी. आणि त्याच वेळेपासून सीमोल्लंघन, शक्तीपूजन, शस्त्रपूजन, अपराजिता पूजन करून विजयाचा सण हा साजरा केला जातो. अनादिसिद्ध तू वो अक्षरे अविनाश योगिनी, ब्रह्मादिका अगोचर ब्रह्मरूप ब्रह्मिणी, असे एकनाथ महाराज म्हणतात. धन्यवाद. मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.